मुलांनो 9th स्टँडर्डमधील एक खूप महत्त्वाचा लेसन आहे आणि हा लेसन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि हा लेसन जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या लेसनमधील प्रत्येक उदाहरण खूप सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहेत. प्रॅक्टिस सेट 5.1 आणि त्यामधले पहिले एक्झाम्पल. तर बाय युझिंग व्हेरिएबल आपल्याला एक्स आणि वाय व्हेरिएबल वापरायचे. फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन, 5 लिनियर इक्वेशन तयार करा. मग कसे तयार करतात त्याचं उत्तर बघा. सोल्युशन तुम्हाला आवडेल तो नंबर तुम्ही घ्या, तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. मी समजा घेतला 3, त्याला सोबत लिहितो एक्स, प्लस मी घेतो 4, त्याला सोबत लिहितो वाय. म्हणजे एक्स आणि वाय हे दोन्ही व्हेरिएबल वापरून झाले. आता कुठलाही एक सिंगल नंबर लिहा. +2 इज इक्वल टू 0. 3 टर्म असतात, 1 2 3. तर दोघांमध्ये एक्स आणि वाय वापरा आणि एक नंबर लिहा. पुढचा बघू आपण घेऊ 5x म्हणजे x वापरून झाला. आता y वापरायचे, कुठला नंबर घ्यायचा बोला. 3 घेतो, त्याला y सोबत लिहितो, +10 इज इक्वल टू 0. तिसरं कसं लिहू शकता तुम्ही बरं, घ्या तुमच्या अंदाजावर. 4 घ्या, त्याला सोबत x लिहिला. आता मी मायनस कुठलेही साईन वापरू शकतो. मायनस घेतले सपोज, 4ला सोबत x लिहिला आहे. आता मी काय लिहितो बरं, तर 2 घेतो, त्याला सोबत y लिहितो. म्हणजे दोन्ही वापरून झाले, x आणि y. प्लस आता घेतो नंबर 6 इज इक्वल टू 0. काय घ्यायचं बोला. 10 घेतो, त्याला सोबत x लिहिला, प्लस आपल्यावर डिपेंड आहे. 5 नंबर घेतला, त्याला सोबत y लिहिला. आता मी लिहितो असाच 4 इज इक्वल टू 0. 7 घेऊ, त्याला सोबत x लिहिलाय, साईन बदलतो, मायनस. आता काय घ्यायचं बोला आपण, तुमच्यावर डिपेंड आहे. 6 घेऊ, त्याला सोबत y. आता एक नंबर सांगा मला कुठला आहे. 7 इज इक्वल टू 0. तर कितीही एक्झाम्पल्स आपण बनवू शकतो. तर तुम्हाला 5 विचारले तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. प्रत्येक मुलाचं उत्तर वेगवेगळं येऊ शकते. त्याच्यामधलं दुसरं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे, राईट 5 सोल्युशन ऑफ इक्वेशन x + y इज इक्वल टू 7. तर याचे आपल्याला सोल्युशन लिहायचे 5. तर एवढं पण अवघड नाहीये. तर आपण कसं करू बघा. 1 तर तुम्हाला x आणि yच्या अशा व्हॅल्यू घ्यायच्या आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 7 आली पाहिजे. सपोज x ची व्हॅल्यू आपण घेऊ बरं 1. y किती घेतला तर 7 येतील. काय वाटतंय 1 मध्ये किती ऍड करायला लागतील आपल्याला. सिंपल आहे 6. म्हणजे y किती घ्यायला गेला आपल्याला 6. म्हणजे 1 + 6 किती झालं बरं 7. आता दुसरं सोडू. x ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्यावर डिपेंड आहे. मी x ची व्हॅल्यू घेतली 5. मग y किती घ्यायला लागेल 7 येण्यासाठी. तर 5 मध्ये मला किती ऍड करायला लागतील, तर किती करायला लागतील बरं 2. म्हणून मी लिहिला 2. आता तिसरं बघू. x ची व्हॅल्यू किती घ्यायची बरं, आपण घेतली 6. मग y किती घ्यायला लागेल बरं. 7 येण्यासाठी y मध्ये किती टाकायला लागतील. x ऑलरेडी 6 आहेत, किती ऍड करायला लागेल बरं 1. x ची व्हॅल्यू घेतली आपण 8. किती घेतली बरं 8. थोडं वेगळं घेतलंय मी. आता 7 येण्यासाठी 8 मध्ये मिळवायला लागेल का मायनस करायला लागेल, तर मायनस करायला लागेल. किती मायनस करायला लागेल 8 मधून, तर 7 येण्यासाठी 8 मधून 1 मायनस करायला लागेल. 1 लिहा आणि मायनस लिहा. 8तून 1 गेला, राहिले 7. फाईन. x ची व्हॅल्यू आपण घेऊ आता 4. y किती येतील बरं मुलांना, किती ऍड करायला लागतील 4 मध्ये, तर आपल्याला y मिळेल. तर मला याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवा, किती ऍड करायला लागतील y मध्ये, तर आपल्याला 7 मिळू शकतात. हे पण एक सिंपल होतं. तर या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. नंबर 3 आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवायचे. त्याच्यामध्ये काही टप्पे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण अशा सबस्टिट्यूशन मेथड ऐवजी 10th मध्ये जी मेथड यूज केली जाते, 10वी मध्ये जो मेथड यूज केला जातो, पहिला लेसन आहे तुम्हाला हा, त्याच मेथडने आता 9th मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करू, म्हणजे 10वीला तुम्हाला सोपं जाईल. तर पहिला आहे आपल्याला जे नंबर्स द्यायचे, जे इक्वेशन दिले त्याला नंबर द्या. तर पहिला बघा कोण आहे बरं. x + y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1. म्हणजे त्यांना नंबर द्या फक्त. दुसरा कोण आहे बरं. 2x - 5y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 2. म्हणजे हे गणित सोडवताना पहिला टप्पा आहे त्याला सिंपल नंबर द्या. त्यानंतर टप्पा नंबर 2. याच्यामध्ये मुलांना ज्या x आणि yच्या ज्या टर्म्स आहेत त्या चेक करायचे सेम आहेत का. तर इथे किती x आहेत बरं 2 आणि इथे x किती आहे बरं 1. म्हणजे दोघेही सेम आहेत का, नाही. इथे किती y आहेत बरं 5 आणि इथे किती आहे बरं y 1. तर x पण सारखा नाही आणि y पण नाही. तर कोणाला तरी एकाला आपल्याला सारखं करायला लागेल. कोणाला करायचं ते तुमच्यावर डिपेंड.
तर आपण काय करू बरं, एक्सला करायचा की वायला करायचा. तर इथे बघा, इथे 2x आहेत, म्हणजे इथे पण 2 पाहिजे, म्हणून या इक्वेशनला आपल्याला 2 ने मल्टिप्लाइड करायला लागेल. मग इंग्लिशमध्ये कसं लिहितो आपण, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर किती आहे बरं, 1 बाय कितीने मल्टिप्लाइड करायचा बरं, 2. पण मग 2नेच का मल्टिप्लाइड करतात, कारण इथे 2x आहे, मग इथे पण मला 2 पाहिजे, म्हणून मी 2ने मल्टिप्लाइड केला. मग बघा आता 2 इंटू एक्स आन्सर किती मिळेल बरं, 2x प्लस 2 इंटू वाय किती मिळेल बरं, 2y. 2 4 जा किती मिळेल बरं, 8. इक्वेशन नंबर 3. म्हणजे आपल्याला एक्स सारखे नव्हते तर आपण सारखे केले. मग आता कोण कोण आपण सारखं केलंय ते बघा, हे इथे आणि हा एक्स सारखा. कोण सारखा केलाय आपण, मी डबल लाईन मारतो, 2x आणि 2x. आता दोघांची तिसरा टप्पा या गणिताचा, दोघांची चिन्ह तपासा. याला कुठलं चिन्ह आहे, कुठलं नाही, म्हणजे कुठलं असेल बरं, प्लस. याला पण कुठलंही चिन्ह नाही, म्हणजे कुठलं असेल, प्लस. जर दोनही चिन्ह सेम असतील तर वजाबाकी करा, सबस्ट्रॅक्शन करा, आणि दोनही चिन्ह वेगळे असतील, प्लस मायनस असतील तर ॲडिंग करायचं, एवढं लक्षात ठेवा. जर दोनही चिन्ह सेम असतील, एकतर प्लस प्लस किंवा मायनस मायनस, तर सबस्ट्रॅक्शन करायचा, आणि दोन्ही चिन्ह जर वेगळे असतील, प्लस मायनस, तर ॲडिंग करायचं. याला चिन्ह प्लस आहे, याला प्लस आहे, म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करायचे. पण हे कोणाचं तपासायचं, जे दोन्ही सेम आहेत ना, 2x त्यांची चिन्ह तपासायची. याला हे प्लस आणि याला पण प्लस, म्हणजे दोन्ही चिन्ह कसे आहेत बरं, सेम. मग आपल्याला काय करायला लागेल बरं, सबस्ट्रॅक्शन. मग कसं करायचं बघा, इथं नंबर 8 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे 8 मधून 1ला मायनस करू, मोठ्यामधून छोट्याला. मग कोणाला मायनस करायचा, छोटा कोण आहे बरं, 1 वाला. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर काय त्याचं बरं, 2 फ्रॉम मोठा कोण होता बरं, इक्वेशन नंबर 3. 3मधून 2ला आपण काय करायचे, आता मायनस करायचे. मग 3 वाला इक्वेशन लिहून घ्या वरती मोठा, 2x प्लस 2y इज इक्वल टू 8. आता हा लिहा बरं खाली, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. तर सबस्ट्रॅक्शन करायचे, तर इथे किती टर्म आहेत, 1 2 3. तिथे तिन्हींच्याकडे लिहायचं, 1 2 3. हे दोघे कॅन्सल, सेम सेम. मायनस मायनस काय होईल बरं, हा प्लस, आणि परत वर प्लस. 2 आणि 5 किती झाले बरं, 7. 8 मधून 1 मायनस केलं तर किती राहतील बरं, 7. मग आता आपण y जागेवर ठेवू. हा 7 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय झाला बरं, डिवाइड होईल. मग आता मला सांगा कितीने भाग जाईल, 7 1 जा 7. म्हणजे वायचा व्हॅल्यू आपल्याला किती मिळाला बरं, y इज इक्वल टू 1. y किती मिळेल बरं आपल्याला, 1. मग आता ही व्हॅल्यू कशामध्ये तरी आपण ठेवतोय, तुम्हाला आवडेल ती, सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर, कुठला इक्वेशन नंबर आहे, इन इक्वेशन तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये ठेवू शकतो, 1 मध्ये पण, 2 मध्ये पण, 3 मध्ये पण. तर सिंपल पहिला आहे वरचा, त्याच्यात ठेवू, x प्लस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1 काय बरं, ते x प्लस वाय इज इक्वल टू 4. तर या पहिल्या इक्वेशनमध्ये आपण ती व्हॅल्यू आता ठेवणार आहेत. मग कसं ठेवायचं बघा, x प्लस वायची व्हॅल्यू किती आहे, वायच्या जागेवर लिहा 1 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू, हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस 4 मायनस 1 किती राहतील बरं, 4 मधून 1 गेला 3. म्हणजे आपल्याला x मिळेल 3 आणि y किती मिळेल 1. तर सिंपल आहे, पहिल्यांदा तुम्ही नंबर द्या, दुसऱ्यांदा x आणि y कोणी सारखं हे किती चेक करा. सारखं असेल तर करण्याची गरज नाही, पण सारखं नसेल तर करून घ्या. इथं 2a म्हणून इथं 2 येण्यासाठी 2ने मल्टिप्लाइड केला, मोठ्यातून छोट्याला मायनस करा, 2 2 कॅन्सल, 5 आणि 2 7, 8 मधून 1 गेला 7, 7 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड होतात, आणि y 1 मिळाली. तर ती जी व्हॅल्यू येते ती कुठल्याही इक्वेशनमध्ये आपण टाकू शकतो. दुसरं गणित आहे यामधलं. तर बघा आता पहिला टप्पा काय माहिती आहे आपला, आपण काय करतो, पहिल्यांदा नंबर देतो. बोला, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 1. आता दुसऱ्याला द्या बरं, काय बरं, 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 2. म्हणजे पहिला जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नंबर्स द्यायचे, म्हणून नंबर द्या. चेक करा कोण सारखा आहे, इथे 3x आहे, इथे 2x आहे, x सारखा आहे का, नाही. एकाला सोबत 3 आहेत आणि एकाला सोबत 2 आहे.
मग इथे वाय बघा बरं, वाय आणि बाय सेम आहे का? आहे. मग आपल्याला सारखं करायला लागेल का पहिल्या गणितासारखं? तर नाही, कारण ऑलरेडी वाय सारखे. मग आता चिन्ह चेक करा. याला कुठलं चिन्ह आहे? मायनस. याला कुठलं चिन्ह आहे? प्लस. दोन्ही चिन्ह वेगळी आहेत. म्हणून मी आधीच बोललो होतो की चिन्ह वेगळी असतील तर प्लस ॲडिंग करायची, आणि चिन्ह सेम असतील तर वजाबाकी करतो, आणि चिन्ह जर वेगळे असतील तर बेरीज करतो. तर कोणाची चिन्ह चेक करतो? जे सारखे आहेत त्यांचे. आता वाय सारखा आहे, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, चिन्ह वेगळी आहेत म्हणून आपल्याला प्लस करायला लागेल. मग लिहायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 2 या दोघांना ॲड करू आपण. चला लिहा वरचा पहिला. 2x plus y is equal to 5. 3x minus y is equal to 5. 3 टर्म आहेत, प्लस प्लस प्लस, हे कॅन्सल झाले सारखे सारखे. आता 3 आणि 2 किती झाले बरं? सिम्पल आहे. किती येतील बरं? 5. 5 आणि 5 10. x जागेवर ठेवा बरं. आता हा 5 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय झालं बरं? डिवाइड. किती आन्सर मिळेल? x किती मिळेल? 5 1 जा 5, 5 2 जा 10. x इज इक्वल टू 2. x किती मिळेल बरं आपल्याला? 2 मिळेल. किती मिळेल? 2. मग आता आपण काय करू बरं? ही व्हॅल्यू कुठल्याही तुम्हाला आवडेल त्या इक्वेशनमध्ये टाकायची. सबस्टिट्युटिंग x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. आपण 1 मध्येच ठेवू त्याला. कुठं ठेवू बरं? 1. याच्यामध्ये ती ठेवून देऊ. मग तो काढायचा पुन्हा. काय बरं? 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. तुम्हाला जिथे x दिसेल तिथे किती ठेवायची? x ची व्हॅल्यू 2. तर हे बघा 2 इंटू x आहे. x ची व्हॅल्यू काय बरं? 2 प्लस वाय इज इक्वल टू 5. 2 2 जा 4 प्लस वाय इज इक्वल टू 5. आता काय करणार तुम्ही? नंबर्स एक साईडला घ्या. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस. 5 मायनस 4 किती मिळेल बरं? वाय. 5 मधून 4 गेले 1. म्हणजे आपल्याला x किती मिळेल बरं? 2. आणि y किती मिळेल? 1. सिम्पल आहे. पहिल्यांदा नंबर दिले, ऑलरेडी सारखे सारखे करण्याची गरज नाही, चिन्ह वेगळेत, ॲडिंग केला, 5 मल्टिप्लाइड इकडं आल्यावर डिवाइड. तर खूप सोपं आहे. तर तुम्ही या पद्धतीने हे गणित सोडू शकता, आणि बाहेरचं कुठलंही गणित आलं तरी तुम्हाला ते या पद्धतीने सोडवायचं आहे. तर आपण आता हे तिसरं गणित सोडूया. तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही पण मला सहज सांगाल, पहिल्यांदा आपल्याला त्याला काय द्यायचंय? नंबर्स द्या. चला लिहा. 3x मायनस 5y इज इक्वल टू 16. इक्वेशन नंबर 1. आता दुसरं घ्या. x मायनस 3y इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला चेक करायचे x किंवा y सारखा आहे का मागच्या गणितासारखा. तर इथे x एकच आहे, इथे 3 आहेत, सेम नाही. इथे 3 आहे आणि इथं 5. y पण सारखा नाही, x पण आहे, करायला लागेल. मग इथे 3x आहेत, तर इथे पण किती पाहिजेत बरं? 3. मग इथे 3 पाहिजेत तर कितीने मल्टिप्लाइड करणार? 3 ने. मग कसं लिहायचं इंग्लिशमधून? मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 3. तर इक्वेशन नंबर 2 ला आपल्याला आता 3 ने मल्टिप्लाइड करायला लागेल. कसं करायचं बघा बरं. 3 इंटू एक्स काय होईल बरं? 3x मायनस 3 3 जा 9 इज इक्वल 3 8 जा 24. बघा 3 इंटू एक्स 3x, 3 3 जा 9, 3 8 जा 24. मग आता कोण कोण सारखे केले तर ते चेक करा. तर इथे 3x आहेत आणि इथे वरच 3x आहेत. म्हणजे आता 3 ला साईन कुठलं आहे बघा बरं? प्लस. इथे पण याला कुठलं आहे बरं? प्लस. दोन्ही साईन कसे आहेत बरं? सेम असेल तर आपण काय करतो बरं? सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करतो. मग आता इथे 24 आहेत आणि इथे 16. हा मोठा आहे, याच्यामधून याला मायनस करा. सबस्ट्रॅक्टिंग इंग्लिशमध्ये लिहू. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर कुठला बरं? कोण आहे बरं सारखा? 3x आहे. 24 मोठे आहेत 16 पेक्षा, याच्यामधून याला मायनस करा. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 3. 3 मधून आपल्याला 1 ला काय करायचंय? मायनस. मग कसं करायचं बघा. 3 वरती लिहा. 3x मायनस 9y इज इक्वल टू 24. आता 1 लिहा त्याच्या खाली. 3x मायनस 5y इज इक्वल टू 16. मग सबस्ट्रॅक्ट करतो तर तिन्ही टर्म आहेत. 1 2 3 तिन्ही ठिकाणी लिहा. हे कॅन्सल. आता कॉमन सेन्स मायनस मायनस इथं काय होईल बरं? मायनस मायनस काय झालं बरं? प्लस.
आता त्याच्यावर परत मायनस आहे, म्हणजे मायनस आणि प्लस काय होईल बरं, मायनस. 9 मधून 5 गेले, किती राहिले बरं, 4y. बघा इथे 9 मधून 5 मायनस केले तर किती राहतात बरं, 4. मोठा 9 आहे, साईन कुठला आहे त्याला, मायनस. मग इकडे लिहा 24 मधून 16 गेला, किती राहिलं बरं, 8. मग आता बघा हे -4 मल्टिप्लाइड आहे, तिकडे आल्यावर काय होतील बरं, डिवाइड. y इज इक्वल टू 8 अपॉन हे -4 मल्टिप्लाइड आहेत वायला, इकडे आल्यावर डिवाइड झाले. 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे y आपल्याला किती मिळेल बरं, -2. किती मिळाली y बरं, -2, कारण 4ला साईन कुठलं आहे, मायनस, म्हणजे y मिळाला आपल्याला -2. मग आपण काय शिकलोय, ती ही व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकायची. मग कसं लिहितो आपण बरं, सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन, कुठला टाकायचा, सोपा कुठला आहे, आपण यात दुसऱ्यामध्ये टाकू. कशामध्ये टाकू, दुसऱ्यामध्ये. इक्वेशन नंबर 2. चला आता 2 लिहून घ्या सगळ्याच्या सगळा, बोला. x - 3y इज इक्वल टू 8. बघा 2 नंबरचं इक्वेशन लिहून घ्या. तुम्हाला 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका, 3 मध्ये टाका, तुमच्यावर डिपेंड आहे. मग आता x - 3 इंटू वायची व्हॅल्यू काय आली ती टाका, काय आली बरं, -2 इज इक्वल टू 8. x 3 2 जा 6 मायनस मायनस काय होतील बरं, प्लस, इज इक्वल टू 8. x जागेवर ठेवा, नंबर 6 साईडला घ्या, हा प्लस इकडं आल्यावर मायनस, 8 - 6 किती मिळेल बरं, x इज इक्वल टू 8तून 6 गेले 2, म्हणजे x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे. आता व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेली 3 गणितं सॉल्व्ह करणार आहे.